असलेल्या सर्व बंधू भगिनींनो, मातांनो, इथं ब्राह्मणवाडा गावात आम्ही बसलोय. मला वाटलं होतं ब्राह्मणवाडेकरांशी बोलता येईल, पण इथं मसोंडीकर आले, भोजदरीकर आले, सगळेच परिसर एकत्र जमलेले. आणि गोकुळ ज्या वेळेला इथं बोलत होते, गोकुळ आरोटे आपल्या श्रीकृष्ण डेअरीचे चेअरमन, त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट इथं काही निदर्शनास आणून दिली. मी त्यावेळेला म्हटलं का आता याच्यानंतर मला बोलू द्या. मित्र, एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण सगळ्या परिसराचे लोक जमले म्हणून बोलतो. या यशो मंदिरची स्थापना 1979 साली झाली आणि त्यावेळेला ती MS दादा गायकर आणि बहुसंख्य ब्राह्मणवाडेकर होते. 3-4 जण बाहेरचे होते आणि ही स्थापना झाली. मोठ्या मनानं MS दादांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना बरोबर घेऊन या संस्थेची स्थापना केली. 2000 सालापासून मी हेच सांगत होतो का MS दादा संस्थापक आहेत, पण संस्थापक म्हणून त्यांना मान्यता मिळवायला मला 2008 साल उजाडावं लागलं. त्यासाठी मला बराचसा संघर्ष करावा लागला. MS दादांसाठी 2001 साली घाटकोपरच्या माणिकलाल मैदानात एक भव्य दिव्य कार्यक्रम घ्यावा लागला. अजितदादा पवार, मधुकरराव पिचड, आनंदराव अडसूळ असे मान्यवर नेते आणावे लागले आणि मग MS दादांच्या नावापुढे संस्थापक हा शब्द लागला. म्हणजे एवढ्यावर थांबलो नाही तर 2013 साली ह्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो ब्राह्मणवाडा गावामध्ये. का हे कशासाठी? तर आम्हाला पण ठाऊक आहे की आईला आई आणि बापाला बाप म्हणण्याची आपली पद्धत आहे आणि ती असली पाहिजे. ब्राह्मणवाडेकरांनी संस्थेची निर्मिती केली हे विसरता येणार नाही, याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देणारा आणि ब्राह्मणवाड्याचा झेंडा घेतलेला माणूस मी तसा एकमेव. मी हक्काने ह्या ठिकाणी आज बोलतो. त्याच्या पुढचं सांगतो की या संस्थेची रचना अशी झालेली आहे की एखाद्यानं कोणी जर म्हटलं का ब्राह्मणवाड्याशिवाय यशो मंदिर, तर तेही शक्य नाही. ब्राह्मणवाड्याशिवाय यशो मंदिर जमणार नाही आणि ब्राह्मणवाडेकर म्हणतील की बाकी सगळ्यांना ढकलून देऊ आम्हीच फक्त चालू, तर तेही जमणार नाही. हे संस्थेची रचना ह्या जाणती मंडळी आहेत. MS दादा, बोडके मास्तर, शेळके मास्तर यांनी त्या काळात जे बनवून तयार केलं, त्यात SG उलवळे साहेबांचं नाव घेतलं पाहिजे. ह्या मंडळींनी जी रचना केलेली आहे ती आपल्या पठार भागाची ही संस्था कशी होईल आणि कशी ती पुढे जाईल या दृष्टिकोनातून या मंडळींनी निर्मिती केली. आणि मला आज पुढचं बोललं पाहिजे की आता गेली 2 वर्ष मी या पॅनलच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी आहे आणि या पॅनलची म्हणजे कोण उमेदवार असले पाहिजे याची निवड केलेली आहे माननीय BG गायकर साहेबांनी. त्यांची 2 वर्षापासूनची तळमळ, एक उमेदवार निवडण्यासाठी त्यांची चाललेला आटापिटा हा मी जवळून पाहिलेला आहे. आता BG गायकरांनी मनावर घेतला असतं भानुदास BR म्हणले असते नाही, 6च्या ऐवजी आपले 7-8 करून टाकू ना ब्राह्मणवाड्याचे, पण तसं केलं नाही. 6वरच थांबले. ही ब्राह्मणवाडेकरांची दानत आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्या मंडळींनी आणि त्याला आपण सॅल्यूट केला पाहिजे. एवढंच नाही तर त्यांनी उमेदवार अतिशय चाणाक्षपणे निवडले, अतिशय हुशार, बुद्धिमान आणि संस्थेला अतिशय पुढे नेण्याची कुवत असलेलं संचालक मंडळ 2025च्या ह्या 6-7 तारखेपासून कार्यरत होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो, खात्री देतो. अतिशय सक्षम असं संचालक मंडळ यशो मंदिरला लावेल. मित्रो, आमचा हा पॅनल फक्त निवडणुकीचा विचार करून निवडून येण्यापुरतं आम्ही भाष्य करत नाही. आपल्या पॅनलच्या वरती काय घोषवाक्य? यशो मंदिरच्या उज्ज्वल भविष्यासाठी, यशो मंदिरच्या भविष्याचा विचार घेऊन हे 17 लोक तुमच्याकडे आलेले आहेत. काय विचार आहेत? तर संस्थेच्या माध्यमातून काय नवीन उपक्रम राबवता येतील. गोकुळने आता इथं खूप चांगला उल्लेख केला का सहकारी दूध, आपण ब्राह्मणवाडा दूध मुंबईत का नको जायला, या अशा संकल्पना काल मुरली शेठ गुंजाळ यांनी आळेफाट्याला काही कल्पना मांडल्या. तर ह्या शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा काही पाठीशी उभं राहून काही एक विधायक काम आमच्या हातून घडावं असा आमचा पण प्रयत्न आहे. त्यामध्ये गोकुळ असतील, ते मुरली शेठ गुंजाळ असतील, यांना हाताशी धरून काहीतरी एक नवीन आपण शेतकऱ्यांसाठी काही करता येईल असा विचार आपला राहिला पाहिजे. मित्रो, पतसंस्था ह्या आर्थिक व्यवहार आहे, म्हणजे पैशाचा व्यापार करणं हे आपल्या पतसंस्थेचं काम आहे. आपण पैशाचे व्यापारी आहोत, पण तो करताना अतिशय चाणाक्षपणे केला पाहिजे. कर्जदार फार चाणाक्षपणे निवडावे लागतात. आपल्याकडे असलेलं डिपॉझिट जे आहे ते कर्जदाराला दिल्यानंतर त्याच्यातून येणाऱ्या व्याजावर आपलं दुकान चाललेलं आहे. आपल्याला आता भविष्याचा विचार असा केला पाहिजे की आपल्याला
आपल्याकडे असलेला पैसा हा अन्य म्हणजे मल्टीपर्पज, मल्टी स्टेट अशा वेगळ्या मार्गामध्ये जाऊन आपल्याला आपलं उत्पन्न, आपल्या पैशाला पैसा जास्त कसा वाढेल आणि जर आपलं उत्पन्न वाढलं पतसंस्थेचं तर त्याचा आपल्याला सभासदांचा जास्त लाभ देता येईल असा विचार घेऊन हे पॅनल आपल्यासमोर उभं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मी आपल्या सर्वांचा पॅनलच्या वतीनं आशीर्वाद घ्यायला उभा आहे. आणि BG गायकर, MS गायकर हे मामा आहेत माझे, त्यामुळं मामांच्या गावात भाच्याने मत मागणं हे काही योग्य दिसत नाही. मामाच्या ताटातून आम्ही ओरवाडून घेऊ शकतो भाचा, किंवा मामाच्या मांडीवर बसून भाचाला जे काही पाहिजे ते मिळणार आहे. माझी विनंती आहे का भाचा एक नाही 17 भाचे आहेत असं लक्षात घ्या आणि 17 कपबशीवरती शिक्के मारायचे. दिसली कपबशी का मारला फटका, दिसली कपबशी का मारला शिक्का, असं करा. कपबशी ही आपली टणक आहे, मजबूत आहे. यशोमंदिरची कपबशी आहे, ती तुटणार फुटणार नाही, मजबूत कपबशी आहे. ब्राह्मणवाडेकरांच्या आशीर्वादानं तयार झालेली कपबशी आहे. भाऊसाहेब हांडे, LB आरोटे यांच्या प्रेमानं तयार झालेली कपबशी आहे. ही आणखी टणक करण्यासाठी 6 तारखेला प्रचंड मताधिक्यानं या पॅनलला आपण निवडून द्या अशी विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.